नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद मित्रांनो. कारण तुम्ही खूपच मनावरती घेतलेलं आहे आपला चॅनल आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करताय, लाईक करताय आणि आपलं जे हे मराठी माणसांसाठी जे आपण एक मिशन स्टार्ट केलं की सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी SAPमध्ये पर्टिक्युलरली. सो ते तुम्ही असं नॉलेज आपलं सगळ्यांसोबत शेअर करताय आणि आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करताय. त्यामुळं मी प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमच्या ज्या काही क्वेश्चन्स म्हणजे क्वेरीज असतील किंवा क्वेश्चन्स असतील तुम्ही ज्या कमेंटमध्ये टाकता तर प्रत्येक कमेंटला प्रत्येक तुमच्या क्वेश्चनला ॲन्सर मी करतोय. तुम्ही कोणतीही कमेंट बघू शकता, अशी एकही कमेंट दिसणार नाही तुम्हाला की त्याच्यावरती आपण रिप्लाय करत नाही आहे. लाईक तर करतोच. ओके, तर तुम्हाला मला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. सो बेसिकली आजचा व्हिडिओ जो आपण बनवतोय तो SAP आणि वर्क फ्रॉम होम. तुम्ही म्हणजे थंबनेलवरती पाहिला असेलच म्हणून तर हा व्हिडिओ बघताय, बरोबर. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतोय. लगेच मी तुम्हाला काही माझं नॉलेज आहे किंवा SAP वर्क फ्रॉम होम हे काय आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे. ओके, त्यामुळे आपले व्हिडिओ कंप्लीट बघत चला तुम्ही आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा ज्याला SAPमध्ये करिअर करायचं आहे. आणि याच्यातून तुमचे काही क्वेश्चन आहेत किंवा त्याचे तुमचे डाऊट्स आहेत ते पण मी आज क्लिअर करेल. ओके, चला तर SAP आणि वर्क फ्रॉम होम. आता एक्झॅक्टली बेसिकली बघा, कसं असतं ना की आजकाल कोविडनंतर IT मध्ये बूम आलेला आहे असं सगळे म्हणतात. प्रत्येकाला IT जॉब करायची इच्छा असते, बरोबर. पण IT जॉब करायचा असेल तर काही कोर्सेस वगैरे करावे लागतात. तर बेसिकली आपला चॅनल हा SAP आहे, SAP इन मराठी हा चॅनल आहे. त्यामुळे मी SAPबद्दल नॉलेज तुम्हाला शेअर करत असतो आणि काही जनरल नॉलेज पण शेअर करतो. बट मी आता SAPबद्दल फोकस करूनच बोलणार आहे तुमच्याशी. कारण SAPमध्ये जो जॉब असतो, ठीक आहे, तो एक IT जॉब आहे. SAP जॉब म्हणजे काय, एक IT जॉब आहे. तर तुम्हाला ITमध्ये जाण्यासाठी SAP हा एक चांगला ऑप्शन आहे. त्याच्यासाठी तुम्ही SAPचे कोर्सेस वगैरे करू शकता, माझ्याशी कनेक्ट करू शकता. मी तुम्हाला कोर्स कसा करायचा आणि कमी पैशामध्ये कसं करता येईल आणि जास्त नॉलेज घेऊन जॉब कसा मिळवता येईल ह्याचं नॉलेज तुम्हाला मी देत असतो, बरोबर. सो तुम्ही जर इथे बघत असाल तर SAP हा एक कम्प्लिटली IT जॉब आहे, ठीक आहे. म्हणजे मी याला 90% IT म्हणलं आणि एक 10% मी याच्यामध्ये राखून ठेवतोय कारण जे प्रॉडक्ट बेस्ड कंपन्या वगैरे आहेत त्यांच्यामध्ये इंटरनल सपोर्ट असतो वगैरे. सो तिथं पण तुम्हाला SAP बघायला भेटेल आणि कन्सल्टंट बघायला भेटणार. ओके, त्यामुळं 90 ते 95% आपण म्हणू शकतो चला हा IT जॉब आहे. तुम्हाला ITमध्ये जॉब लागणार जर तुम्ही SAP कोर्स केला असेल आणि तुम्ही जर SAP कन्सल्टंट असाल तर. ओके, सगळ्यात महत्त्वाचं SAP हे असं सॉफ्टवेअर आहे की जे तुम्ही ऑनलाईन सर्व्हर थ्रू ॲक्सेस करू शकता. ओके, त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये चान्सेस असे भेटतात की तुम्हाला फील्ड वर्क करायचं नाही आहे, बरोबर. त्याच्यावर तुम्ही येणारच आहे. बट तुम्ही इथे जर हा जर फोटो किंवा इमेज जर ही बघत असाल तुम्ही तर इथे मी तुम्हाला एक हायब्रिड कल्चर दाखवण्याचा प्रयत्न केला. हायब्रिड कल्चर म्हणजे काय, तर बघा 5 दिवस IT मध्ये तुम्ही जर काम करत असाल तर 3 दिवस तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता आणि 2 दिवस तुम्ही ऑफिसमधून काम करू शकता. म्हणजे त्यामुळेच मी इथे 50-50 दाखवलेलं आहे की 3-2 किंवा 2-3. आता काही कंपन्या आहेत एक्सेप्शनल आहेत की ज्या कम्प्लिटली वर्क फ्रॉम होम देतात. ओके, तुम्हाला ऑफिसला जायची गरज नाही आहे किंवा काही कंपन्या तुम्हाला कंपल्सरी आजकाल ऑफिसला बोलवत आहेत. तर तो एक अपवाद म्हणून तुम्ही समजू शकता. किंवा काही कंपन्या आहेत की त्यांच्या पॉलिसी असतात, आपल्याला त्याच्या काय अगेन्स्ट नाही द्यायचं आहे, पण त्यांच्या पॉलिसीनुसार तुम्हाला बघावं लागतं, बरोबर. तर SAP हा कम्प्लिटली एक IT जॉब आहे. IT जॉब म्हटलं की वर्क फ्रॉम येतं, बरोबर. आणि वर्क फ्रॉम होम म्हटलं की परत हायब्रिड कन्सेप्ट येते. तर ही हायब्रिड कन्सेप्ट मी तुम्हाला सांगण्याचा या इमेजमधून प्रयत्न केलेला आहे. इकडे मी सांगतोय तुम्हाला की एन्जॉय द वीकेंड म्हणतोय. कारण बघा IT मध्ये ऑलमोस्ट 99% म्हणजे 100% म्हणू शकतो, पण 1% असतं अजून कुठेतरी. काही कंपनीचे रूल्स वगैरे असतात. सो अल्टरनेट सॅटर्डे वगैरे वर्किंग असतं त्यांचं. तर ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांचं 5 डेज वर्किंग आहे. म्हणजे 7 दिवसामधले 2 दिवस सुट्टी असते आणि 5 दिवस तुम्हाला जॉब करायचा असतो 9 तासाचा. ओके, 9 तास हा जॉब असतो IT मध्ये, बरोबर. तर मग ते 5 दिवस कोणते, ते सोमवार ते शुक्रवार, बरोबर. आणि शनिवार रविवार ही सुट्टी असते आणि त्यालाच सॅटर्डे संडे IT लँग्वेजमध्ये आपण वीकेंड म्हणतो, ठीक आहे. आणि आपण तो वीकेंड एन्जॉय करू शकतो. आपल्याला सॅटर्डे संडे काम करायची गरज नाही आहे. तर या गोष्टीवरती तुम्ही खुश झाला असाल. कारण प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये IT म्हणजे प्रोडक्शनमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी नसते. काही जणांना फक्त संडेला सुट्टी असते, काही जणांना ती पण नसते.
कोणत्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी वगैरे अशा सुट्ट्या बघायला भेटतात. म्हणजे त्यांना एकच दिवस भेटतो, त्याच्यातून फॅमिली टाईम वगैरे, तर ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. सो वीकेंड हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर बघा, वर्क फ्रॉम होमसोबत तुम्हाला हा वीकेंड मिळतो आहे आणि एखादी सुट्टी जर जोडून आली तर त्याला लाँग वीकेंड म्हणतात. हे IT चे शब्द आहेत, तुम्हाला माहिती असावेत. ठीक आहे. तर शनिवार, रविवार आणि सोमवार जर सुट्टी आली तर त्याला लाँग वीकेंड लगेच कन्सिडर करून 1-2 सुट्ट्या टाकल्या की 4-5 दिवस सुट्ट्या एन्जॉय. ठीक आहे, अशी कन्सेप्ट असते. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आणि तुम्हाला लगेच आवड निर्माण झाली असेल की हां, मला पण IT जायचं आहे. 100% जावा IT मध्ये. त्यासाठीच मी तुम्हाला हेल्प करतो आणि आपल्या मराठी माणसाने IT मध्ये करिअर करावं, हेच माझं एक उद्दिष्ट आहे, असं तुम्ही समजू शकता. ओके. आता ही एक सेंटरची जी इमेज दाखवलेली आहे ती एक तुम्हाला बघितलं असेल की एक लॅपटॉप आहे आणि इथे असे काही थोडेसे माणसं आपल्याला दिसत आहेत, बरोबर. पण हे चित्र कशाचं आहे, हा फोटो कशाचा आहे, इमेज कशाची आहे, ऑनलाईन मीटिंगची आहे. म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती आहे की Google Meet आलेलं आहे, मायक्रोसॉफ्ट टीम्स आलेलं आहे, झूम आलेलं आहे, ऑनलाईन मीटिंगचं कल्चर आलेलं आहे किंवा कोर्सेस पण तुम्ही ऑनलाईन करू शकता, बरोबर. सो यामध्ये तुम्ही SAPमध्ये जर जॉब करत असाल आणि तुम्ही IT मध्ये जॉब करत असाल तर तुम्हाला मीटिंग्स ह्या ऑनलाईन अटेंड करायचे असतात. म्हणजे फिजिकली मीटिंग तुम्हाला अटेंड करायची गरज नाही आहे. आणि हेच एक कारण आहे की तुम्ही घरून पण मीटिंग अटेंड करू शकता लॅपटॉपवरून, आणि त्यासाठी तुम्हाला वर्क फ्रॉम होम भेटतंय. म्हणजे बघा, वर्क फ्रॉम होम आणि या गोष्टी सगळ्या किती इंटरलिंक आहेत, बरोबर. आता जर आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असलो आपल्या शॉप फ्लोअरला मीटिंग करायची असेल, कंपनीमध्ये जाऊन शॉप फ्लोअरला जावं लागतं ऑफिसमधून. बट इथे नाही आहे, डायरेक्टली मीटिंगमध्ये ओपन केलं, जॉईन केलं, ओके. व्हिडिओ कॉल असू देत किंवा ऑडिओ कॉल असू देत, तुम्ही मीटिंग जॉईन केली, यू आर इन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही मीटिंग 1 तासाची 4 तासाची ऑनलाईन करू शकता. कळलं. त्यामुळं तुम्ही मीटिंग कुठूनही अटेंड करता, तर तोच एक बेनिफिट आहे वर्क फ्रॉम होम तुम्हाला कंपन्या ऑफर करतात. ठीक आहे. आता इथे दाखवलेलं आहे की तुम्हाला फिजिकल वर्क करायचं नाही आहे. हा IT जॉब म्हणले एकदम ऑफिसमध्ये व्हाईट कॉलर जॉब असल्यासारखं निवांत AC मध्ये बसून जॉब करतो आपण, हातकाडी करायचे किंवा शॉप फ्लोअरला जायचं याची काहीही गरज नाही आहे. त्यामुळे मी हे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. इथे मी तुम्हाला एक लॅपटॉप दाखवलेला आहे. लॅपटॉप दाखवण्याचं कारण असं आहे की SAP सॉफ्टवेअर आहे ते फक्त तुमच्या लॅपटॉपमध्ये, विंडोजमध्ये. ठीक आहे. आता S/4HANA कन्सेप्ट वगैरे आलेले आहेत, तर त्या मोबाईलवरून पण फ्युरी ॲप्लिकेशन्स वगैरे आजकाल ऑनलाईन साईटवरून पण ॲक्सेस होतात. बट SAP हा मेनली तुमच्या लॅपटॉपमध्ये जर इन्स्टॉल केला, विंडोजचा विचार केला, तर एक लॅपटॉप लागेल तुम्हाला तिथे, आणि तो लॅपटॉप तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. म्हणजे कसं, ऑनलाईन सर्व्हर असतात, क्लाउड बेस्ड सर्व्हर आजकाल आलेले आहेत सगळे. ऑनलाईन SAP पण चालते, VPN कनेक्ट केल्यानंतर तुम्ही इंटरनेट असेल, झालं. तुम्ही SAP कसं डेमो सॉफ्टवेअर आहे ना तुम्हाला प्रॅक्टिससाठी, त्या पद्धतीने. तर मग तुम्ही लॅपटॉप कुठेही कॅरी करू शकता आणि कुठल्याही दुनियेच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही काम करू शकता SAPवरती, जसं तुम्ही घरी बसून प्रॅक्टिस करतायत तसं. त्यामुळे कंपन्यांना काही टेन्शनच नाही आहे. तुम्ही ऑनलाईन मीटिंग अटेंड करताय, बरोबर, ऑनलाईन काम करताय तुम्ही, त्यांचं काम होण्याशी मतलब. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला फक्त लॅपटॉपवरती, ओन्ली कॉम्प्युटरवरती तुमचं झालं की काम होऊन जातं, बरोबर. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे ते थोडंसं टाईम मॅनेजमेंट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, कॅलेंडर, टाईम वगैरे. तर बघा, वर्क फ्रॉम होम असेल तर याच्यामध्ये बेनिफिट्स काय असतात तुमचे, की आता तुम्ही प्रोडक्शन बेसमध्ये आहात, तुम्हाला दिवसभर ऑफिसमध्ये किंवा त्या कंपनीमध्येच राहावं लागतं, बरोबर. आणि टाईम झाल्यानंतर तुम्ही बाहेर येता. पण दुपारी 1 अर्धा तास, 1 तासाचं तुमचं काम असेल, तुम्हाला ते पॉसिबल नाही आहे. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय आणि तुम्हाला 1 तासभर ब्रेक घ्यायचा आहे, तुम्हाला बँकेत किंवा कुठेतरी तुमचं पर्सनल काम करून यायचं आहे, तुम्ही ते सहजासहजी मॅनेज करू शकता, बरोबर. घरामध्ये काय पर्सनल काम वगैरे असेल तर हेच तुमचं एक टाईम मॅनेजमेंट वर्क फ्रॉम होममुळं इझी जातं आणि तुमचे कामं होण्यासाठी मदत होते, ज्या की तुम्हाला सुट्टीची वाट बघावी लागत नाही. तर अशा इझिली तुम्ही फॅमिलीला टाईम वगैरे थोडाफार देऊ शकता जर कामाचा लोड नसेल तर. आता काही व्हिडिओ बघत असेल ते म्हणणार की वर्क फ्रॉम होम असलं तरी लोड असतो. ते डिपेंड करतं कंपनीवरती, तुमच्या स्किलवरती. ठीक आहे. त्याच्याबद्दल मला जास्त काही एक्सप्लेन करायचं नाही आहे. बट ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की एवढ्या सगळ्या फॅसिलिटी असतात वर्क फ्रॉम होमला, आणि SAP हा एक IT जॉब आहे आणि त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम आहे. कारण की तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येत नाही आहे. SAP तुम्ही ऑनलाईन ॲक्सेस करू शकता, मीटिंग ऑनलाईन अटेंड करू शकता, बरोबर. आपला क्लायंट हा इंटरनॅशनल असेल तर तुम्ही ऑनलाईनच काम करताय, तर कंपनीत जायची गरजच नाही आहे. ओके. आणि हायब्रिड कल्चर आजकाल चालू आहे, त्यामुळे 2 दिवस ऑफिसला गेलं, 3 दिवस वर्क फ्रॉम होम केलं, ह्या कन्सेप्ट चालू आहेत, बरोबर. हे तुम्हाला हे 100% पटत असावं, आणि पटत असेल तर 100% तुम्ही लाईक तर बिंदास अगोदरच केलं असेलच, पण नसेल, चुकून राहिलं असेल तर लगेच करून टाका. आणि आपल्या व्हिडिओजना किंवा आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. ठीक आहे. असंच मला बनवण्यासाठी थोडंसं प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही कमेंट्स आणि सबस्क्राईब, लाईक आणि शेअर 100% करत चला. ओके.
जय महाराष्ट्र मित्रांनो.